देशभरात आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। रामनवमीनिमित्त देशभरातील राम मंदिरं सजली आहेत। प्रभू श्रीरामाची नगरी अयोध्या देखील रामनवमीनिमित्त सजलेली आहे। अयोध्येत श्रीरामांच्या दर्शनासाठी रामभक्तांनी मोठी गर्दी केल्याचं आज पाहायला मिळालेलं आहे। रामनवमीनिमित्त उत्तर प्रदेशमध्ये 2 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर तिकडे शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे। रामनवमीनिमित्त लाखो भाविक शिर्डीमध्ये येण्याचा अंदाज आहे। याशिवाय अनेक पालख्या देखील शिर्डीमध्ये दाखल झाल्या। रामनवमी निमित्त आज साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार आहे, तर तिकडे नागपूरमधील प्राचीन श्री पोद्दारेश्वर राम मंदिरात देखील श्रीराम जन्मोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे यंदा मंदिरामध्ये तब्बल 17,000 नारळाची आकर्षक अशी आरासही तयार करण्यात आली आहे। शिर्डीमध्ये देखील आज लाखो भाविक येण्याचा अंदाज आहे। आज देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतो। रामभक्तांनी आज प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये विविध ठिकाणी देखील मोठी गर्दी आज केलेली आहे। अयोध्येमध्ये देखील आज रामभक्तांच्या मोठ्या रांगा लागल्याचं समजतं। यंदा मंदिरात तब्बल 17,000 नारळाची देखील आकर्षक अशी आरास तयार करण्यात आलेली आहे। नागपूरमधील प्राचीन असं पोद्दारेश्वर राम मंदिर तर नागपूरमधील श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेत यंदा शस्त्र आणि शास्त्र सुसज्ज रथातून प्रभू श्रीरामांचं नगर भ्रमण होणार आहे। या रथावर माता भगवती विराजमान राहणार आहेत। याशिवाय तब्बल 90 चित्ररथ शोभायात्रेत सहभागी होतील। पोद्दारेश्वर राम मंदिर इथून या ऐतिहासिक शोभायात्रेला सुरुवात होत असून यंदा शोभायात्रेचं 60वं वर्ष आहे। प्रभू श्रीरामांची अयोध्या नगरी देखील आज सजलेली आहे। राम भक्तांमध्ये आज प्रचंड उत्साह पाहायला मिळतो। प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यायला रामभक्तांनी मोठी गर्दी केल्याचं विविध मंदिरांच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळतंय। अयोध्या, शिर्डी आणि नागपुरातील पोद्दारेश्वर मंदिर, नागपुरातील प्राचीन असं हे मंदिर, त्या ठिकाणी देखील रामभक्तांनी आज दर्शन घ्यायला मोठी गर्दी केली आहे। रामनवमीला पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणारी शोभायात्रा म्हणजे मध्य भारतातील एक आकर्षणाचं केंद्र। आपण रामरथ कसा राहणार या शोभायात्रेमध्ये तो आपण थेट बघत आहोत। खरं तर वेगळं असं वैशिष्ट्य यावेळेला रामरथाचं शस्त्र आणि शास्त्र या थीमवर हा संपूर्ण रामरथ राहणार आहे आणि त्याच्यात प्रभू श्रीराम, लक्ष्मणजी आणि सीता मातेची मूर्ती आणि हनुमानाची मूर्ती राहणार आहे। हा आपण बघू शकतो। हे सगळे शस्त्र आणि हे शास्त्र, खरं तर जगामध्ये युद्ध सुरू आहे, त्यामुळे एकीकडे युद्धजन्य परिस्थितीना शस्त्र आणि शास्त्र याचं महत्व वेगळं अधोरेखित होत असतं। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर हा रामरथ सुद्धा यावर्षी शोभायात्रेचा तयार करण्यात आलेला आहे। अतिशय सुरेख आणि आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे। अतिशय उत्तम रीतीने याची सजावट करण्यात आलेली आहे। खरं तर 5 ते 7 लाख लोक नागपुरातील या रामनवमी शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात। केवळ नागपुरातूनच नव्हे तर अगदी विदर्भातून आणि किंबहुना छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातून सुद्धा अनेक रामभक्त शोभायात्रेमध्ये श्रीरामाचं दर्शन घेण्याकरता पोद्दारेश्वर राम मंदिराच्या शोभायात्रेत असतात। काही रामसेवक आपल्यासोबत आहेत। दादा, यावेळेला शस्त्र आणि शास्त्र या संपूर्ण थीमवर आधारित असं हे संपूर्ण रामरथ आहे। काय उद्देश? कसं आहे की सध्याची बघता परिस्थिती जे सगळीकडे युद्धाची हे आहे आणि कुठेतरी सनातनामध्ये पण आता आपल्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे की 5 ठिकाणी आपण शस्त्राचा वापर करू शकतो स्वतःच्या संरक्षणाकरता शस्त्र असतं आणि हे आपल्या याच्यामध्ये सगळ्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे। त्या आधारावर हा रथ तयार करण्यात आला आहे। किती यावेळेला देखावे राहणार आहे? किती भक्तगण, जसं 5 ते 7 लाख लोक साधारणपणे होतात, किती देखावे आणि किती रथ राहणार आहे? टोटल शोभायात्रेमध्ये 93 झाक्या आहे, त्याच्यामध्ये 3 अँब्युलन्स आहे आणि सगळ्या झाक्या ह्या देखावेच आहेत।
तर आपण बघू शकतो हा रामरथ बघू शकतो. नागपुरातील शोभायात्रेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एक सामाजिक सद्भावनेचा संदेश सुद्धा देत असतो. मुस्लिम बहुल परिसरातून जाताना मुस्लिम बांधव सुद्धा मोठ्या उत्साहात या रामरथाचं स्वागत करत असतात. हा रामरथ अतिशय आकर्षक पद्धतीने सजवण्यात आलेला आहे. आपण शिवपुराण बघू शकतो, शस्त्र बघू शकतो, अगदी ढाल, तलवार, त्रिशूळ हे सगळे शस्त्र बघू शकतो. आणि इथेच श्रीरामाची मूर्ती राहणार आहे. श्रीरामाच्या मूर्तीबरोबर लक्ष्मणजी आणि सीतामातेची आणि हनुमानजींची सुद्धा मूर्ती राहणार आहे. आणि एकूणच संपूर्ण नागपूर जे असतं रामनवमीला पूर्ण राममय झालेलं असतं आणि त्याचा उत्साह सगळ्यांना वाढलेला असतो. पण आता आपण झी 24 तासवर एक्सक्लुझिव्ह जे बघतोय दृश्य ते श्रीराम रथाचं जे नागपुरातील शोभायात्रा आहे ज्याच्यावर श्रीरामजी विराजमान असणार आहे. झी मीडियासाठी अमर काणे, नागपूर.